नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे। अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपर्यंत मिळणार आहे, कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला असून 4106 शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। याशिवाय नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या 23,932 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाने माहिती सादर करण्यात आली असून जिल्ह्यातील 254 सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे। उपलब्ध माहितीनुसार 4106 थकबाकीदार शेतकऱ्यांकडे 3195.23 लाख रुपयांची थकबाकी आहे। त्यामध्ये 2811.80 लाख रुपये मूळ रक्कम तर 383.43 लाख रुपये व्याजाचा समावेश आहे। दरम्यान नियमित कर्जफेड करणाऱ्या 23,932 शेतकऱ्यांनी 1087.25 लाख रुपयांचे कर्ज वेळेत परतफेड केले आहे। त्यामध्ये 9,842.1 लाख रुपये मूळ रक्कम आणि 605.23 लाख रुपये व्याजाचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली। या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत माहिती संकलनाची मोहीम राबवण्यात आली होती। यासाठी 5 चेकर, 8 मेकर आणि 48 ई-केवायसी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते। या पथकांनी गावोगावी जाऊन पात्र लाभार्थ्यांची माहिती पडताळणी करून शासनाच्या पोर्टलवर भरली। मात्र कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, बँक खात्याची जोडणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हणण्यास स्पष्ट केले। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती समोर आली होती आणि नक्कीच हे पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल। अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात। धन्यवाद।